शुभ सकाळ मित्रांनो। तर प्रदीप सुरेशे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आणि आज आम्ही दीपावली निमित्त गावाकडे आलो होतो आणि हे बघा पांडुरंग आणि आशिष शिंदे हे दोघं मला भेटले आणि आता ते पांडुरंग म्हणला इकडे ये जरा आपण महालक्ष्मीच्या मंदिरावर ते जरा जाऊन गप्पा मारू, जरा बसू, दर्शन घेऊ म्हणले। मग मी तर 4-5 महिने झालं मंदिर बांधले पण मी आलोच नव्हतो। आता हो का हे आता आम्ही मंदिरावर जरा दर्शन करून आता गप्पा गोष्टी जरा मस्त केल्या तिकडल्या मारताव। आता करून आम्ही दोघं तिघं भरपूर दिवसांनी भेटलो आता गावाकडे आल्यानंतर। आणि तर तुम्ही बघू शकता आमच्या गावचं हे मंदिर। तर इथं ह्या मंदिरावर पहिलं एकदम इथं पडकी जागा होती, एकदम असं म्हणजे जंगल हे सगळं हे असं। नंतर साफसफाई करून असलास आमचे गावचे पुत्र आहेत त्यांनी एक हे मंदिर बांधण्याचं हाती घेतलं आणि हे महालक्ष्मीचं मंदिर आहे बघू शकता। आता आम्ही मंदिराचं हे गेट जरा असंच पुढे केलं होतं, मी ते खोललं आणि आता दर्शन घेतलं। तर हे बघा आमचं गावातलं चोप, ह्याला चोप म्हणतात आमच्याकडे, चोपेवरचं हे महालक्ष्मीचं मंदिर आहे। पहिलं पण होतं पण पहिलं असं थोडं हे होतं, आता इथं मंदिर बांधून व्यवस्थित केलं आहे मंदिर आहे, तुम्ही हे बघू शकता। आणि हे आमच्या गावाची कुलस्वामिनी महालक्ष्मी आहे, तुम्ही बघू शकता हे मंदिर। आणि ह्या आता चोप म्हणतात, ह्या चोपावरून आमचं सगळं गाव दिसतंय। इथून 2 मंदिराचे ते कळस आहेत का, 2 कळस दिसतात। हे मी झूम करून तुम्हाला दाखवतो। हे आमच्या मारुती मंदिराचं हे मारुती मंदिर आहे, ते 2-3 कळस आहेत। आणि इथून चोपावरून एवढं उंच आहे की इथून सगळं गाव दिसतंय गावात। नंतर आम्ही इथं बघा फसलास इथं बसलो आणि गप्पा गोष्टी झाल्या। मग आमचे अनारप्पा आले, आप्पाशी थोड्या गोष्टी केलो आणि आम्ही परत निघालो माळावर। म्हणजे आमच्या गावाला एक तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे माळावर। आता आम्ही जातोय, काय पांडुरंगला त्या ट्रिपल सीट गाडी चढत नाही म्हणला, इथं मग आम्हाला दोघाला उतरून जावं लागलं। आणि मला त्याच्या शेतापर्यंत काय इथं आईचं मंदिर पण आहे आणि त्याचं शेत पण आहे। तर आम्हाला वरती जाता गाडी घेऊन जाता येते म्हणून पांडुरंगा काहीतरी गाडी शोधला आणि आता आमची वाट बघायला आहे। तर आता आम्ही जातोय आता माळावर तुम्हाला मी दाखवतो आमचं आईचं मंदिर हे सगळं। आता आम्ही पद्मावती मंदिरच्या इथं पद्मावतीचं हे खाली हे आहे वडाच्या झाडाखाली त्याचं मंदिर, तो तिथं दर्शन घेतो आता। आणि पद्मावती माताचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय वरच्या आमच्या आईच्या तुळजाभवानी माताचं मंदिर आहे माळावर, तिथं जातोय आता। तुम्हाला तिथलं पण दाखवणार आहे मी। असं मस्त आहे मंदिर एकदम, असं डोंगरावर, त्या डोंगरावर पुन्हा माणसं अख्खं शिवार दिसते, 2-3 गावचं शिवार दिसते सगळं। हे बघा पांडुरंगला आता किती नाद सुचला, आता लहानपणीच्या आठवणी। पांडुरंग आता झोका खेळतोय आणि आशिष हसते त्याला। आता तर असे मित्र भेटले आणि खूप मजा केली आम्ही। आणि आता जातोय आम्ही आईच्या मंदिराकडे। तर बघा हे दोघं मला चला ऐकण्यात, आता मी उभं शूटिंग करतो, मी त्यांच्या पाठीमागे फिरतोय आणि दोघं पुढे जातात। आशिष तर चला कोणाला ऐकत नाही, पांडुरंग आहे माझ्या पाठीमागे येतोय आणि आता आम्ही जातोय आईच्या माळावर, तुम्हाला मी दाखवतो।
तर अशा प्रकारे आमचं श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर तुम्हाला मी दाखवलंय व्हिडिओद्वारे। आणि हे पहिले एकदम साधे सिंपल होतं मित्रांनो। तर आता हे बघा तुम्ही बघताय, तर आता स्लॅब वगैरे नंबर 1 बैठक आजूबाजूला बसण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि आम्ही लहानपणापासून ह्या मंदिरावर सारखं येत जायचं, पण त्यावेळेस काही एवढी सुविधा नव्हती, पण आता एक सुविधा नंबर 1 झाली आहे। आणि चला तर मग माझ्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।